जर मला समजलं की माझं झालं आता काय मला प्रॉब्लेम नाही, मग ते तिथेच राहतात. जे शिकण्याचा प्रयत्न करतात ते पुढे जातात. माझं एक हिंदी सिनेमाचं काम चालू होतं, तर सकाळी शूट करून दुपारी 2-2:30 वाजता तिथून निघून 4 वाजता इथून 4 ते 9 परत रिहर्सल करून असं मी 2 दिवस करतो. ते जे परीक्षक असतात ना, आता मुळात त्या परीक्षकांपासून सुरुवात होते. ऑडियन्स रिझल्ट नाही लावत, परीक्षक लावत. प्रेक्षकांचे आभार म्हणण्यापेक्षा तुम्ही या, मग आम्ही आभार मानूच. हो. हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण अंगरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय, त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय, त्यांच्या कलाकारांबद्दल जाणून घेतोय, त्यांच्या कलाकारांशी चर्चा करतोय. तर आजही आपण हे सगळं करणार आहोत, पण त्याआधी एक छोटीशी विनंती. ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स, आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करा, नंतर तुम्ही विसरून जाल. कारण की आपला हा प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक नाटक आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, आणि त्या नाटकातला प्रत्येक कलाकार आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून त्यांची कित्येक वर्षांची मेहनत तुम्हाला दिसेल, तुम्हाला जाणवेल की हे कलाकार सुद्धा काही साधे सुधे लहान म्हणजे नवशिखे कलाकार नाही आहेत, तर अनुभवी कलाकार आहेत, खूप वर्षांपासून ह्या रंगमंचावर काम करत आहेत. तर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर आज एक नवीन दिवस, तर एक नवीन नाटक. तर आज आपण जाणार आहोत नथिंग टू से ह्या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्या कलाकारांशी बोलणार आहोत. ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहे सुनील जाधव सर, जे स्वतः एक सेलिब्रिटी आहेत. कित्येक हिंदी मराठी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय, हिंदी मराठी सिरियलमध्ये त्यांनी काम केलंय. बघूया, जाऊया, त्यांच्याशी बोलूया, नाटकाबद्दल जाणून घेऊया. तर मग चला, नथिंग टू से ह्या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. आता तोंडातून एक शब्द जरी बाहेर काढलास का तर बघ. काय करशील? पुन्हा एकदा विचारतोय, काय प्रॉब्लेम आहे का? सगळं एका व्हायरस मुळे झालं का? अहो मॅडमची पर्स. कोणाच्या वस्तूला हात लावायचं नसतं, बायकांच्या तर मुळीच नाही. अहो असं काय बोलतोय शेठ? आता मी ह्याच्यामध्ये यासाठी बघतोय की तिने येताना काही हत्यार बित्यार घेऊन आली नाही ना. अहो शेठ, अशी उभे काय तुम्ही पुतळ्यासारखे? ती मगाशी बोलली ना, खूप त्रास होईल, खूप. ती मगाशी बोलत होती, आपण ऐकलं, म्हणून बघतोय काय हत्यार बित्यार आहे की नाही. शेठ, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती शेठ. अरे कोणी ही पोरगी आणि स्तन करता गेली. आत येसाय का जरा मचमची हो. मचमच? काय शब्द वापरतोस रे? मचमच. आता घ्या ना समजून, अडचण आहे. अरे काय अडचण? कोणी ही पोरगी आणि स्वतःच घर असल्यासारखी का वापरते? हो, घरगुती अडचण. अरे साहेब घरात नसलं ना, तू त्यांच्या घराचा वापर असं करतोस? चांगल्या घरातली मुलगी होती. आता तुम्हाला काका बोलून गेली की नाही? संस्कारी हो, एकदम संस्कारी. तने जे करू हसे ही कर. હા એના જ સામે ઊભી છું, પછી વાત કરીશ. હવે મૂકી દે, બાય. मी बोलले ना, आपण बोलूयात. आपण म्हणजे मी बोलणार, तू फक्त ऐकायचंस. बस बस, जा बस. खूप बोलायचं अजून. जा. शत्रू नाहीयेस. तुझी आठवण येणार नाही का मला? इतकं वाईट आहे मी? खूप वेस्ट केला तुला, खूप. खूप? काय रे, खूप म्हणजे किती? 10,950 times. येस. हॅलो,
हे काय चाललंय? गृहप्रवेश, काय घराच्या आत येणे. हे असं जबरदस्ती नाही. व्हॉट द फक, तूच तर म्हणालास ना येस म्हणून. तुझं जे काही म्हणणं असेल ना ते उद्या सकाळी मी सांग मला कोण आहे. का कोणी आयटम येणार आहे का? ए? चांगल्या घराची वाटतेस तू. चांगल्याच घरातले मी, पण हल्ली घरच चांगली असतात. त्यात राहणारी माणसं चांगलीच असतील असं नाही ना. माधव पण नाही विचारलं, पाणी पण नाही विचारलंस. दारू पाचतो आम्ही पाहुण्यांना, उर्मटांना नाही. उर्मट, हाव मीन यार. आल्यापासून किती अड्डीने वागते मी तुझ्याशी. एक तरी शब्द उलट बोलले का काय रे? काय रे, ही अदब आहे. आत्ता पुरती इतकीच. माझी रूम कुठे? हे माझं घर आहे. रिलॅक्स माधव. हे माझं. चिंचाळे ना मी, अख्खी सोसायटी गोळा करेन. 314 लावला ना तर. अजून बरेच बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. मित्रांनो, चला नाटक बघूया. ह्या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय, त्यांच्या कलाकारांशी, त्यांच्या दिग्दर्शकांशी बोलतोय. हे सगळं सुरू करण्याचं एक कारण होतं, दोन कारणं होती की ह्या राज्य नाट्यमधली जी नाटकं असतात ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं, आणि दुसरं म्हणजे जे कलाकार आहेत जे अंधारात राहिलेले आहेत, म्हणजे कित्येक वर्ष काम करत आहेत पण प्रेक्षकांसमोर आले नाहीत, त्या कलाकारांना प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न होता. पण हे सुरू करताना वाटलं नव्हतं की सेलिब्रिटी कलाकार दिग्दर्शक आपल्याला भेटतील, जसं की अवधूत भुसे सर, आणि कालच आपण भेटलोय संदेश जाधव सरांशी, आणि असेच सेलिब्रिटी कलाकार आणि दिग्दर्शक आज आपल्या बरोबर आहेत. सुनील जाधव सर. सर नमस्कार. तुम्ही आमच्या ह्या सदरामध्ये भाग घेतलात, तुम्ही आमच्याशी बोलताय, खरंच तुमचे धन्यवाद. तर सर काय सांगाल, म्हणजे कधीपासूनचा हा प्रवास आहे? खूप वर्षापासूनचा आहे. म्हणजे अगदी मी मला वाटतं 10वी वगैरे केली, 10वी 11वी त्यावेळेला मी एक एकांकिका केली होती, सायलेन्स खटला चालू. ही माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका. जिथे मी राहत होतो तिथे समोर एक वाडी होती, त्याला पूर्वी डांबर गली म्हणायचं, नंतर हरजीवाडी असं नाव पडलं. तर तिथे दिवाळीमध्ये कार्यक्रम व्हायचे. तर त्या दिवाळीच्या कार्यक्रमात तिथे एक माझा मित्र होता रवी जोशी नावाचा, जो राज कपूरकडे असिस्टंट राहिला होता. हा, पण तो कालांतराने इथे आला राहायला मामाकडे, तेव्हा आमची ओळख झाली. आणि त्यावेळेला मी सायलेन्स खटला चालू आणि फुगा फुटला, 2 एकांकिका गेल्या होत्या, तिथून माझी सुरुवात झाली होती. साधारण हे वर्ष मला वाटतं 1986 होतं. 86. हो. त्याच्यानंतर मग महानगरपालिकेत नोकरीला लागलो. महानगरपालिकेतनं मग स्पर्धा करायला सुरुवात केली, ती इंटर डिपार्टमेंट स्पर्धा, आणि असा हळूहळू प्रवास सुरू झाला. मग काही मित्रांनी मला व्यावसायिककडे घेऊन गेले, मग व्यावसायिक प्रवास सुरू झाला. अशा पद्धतीने आजपर्यंत मी करतो आहे. 2 वर्षापूर्वीपर्यंत नोकरी सांभाळून करत होतो, आता 2 वर्षापूर्वी VRS दिली, आता स्वतंत्र असा एक कमर्शियल नेट झालेलो आहे. 2 वर्ष झाली मला. सर म्हणजे व्यावसायिक म्हणजे आता काही नवीन नट आहेत ते किंवा कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत जे नवीन बनलेले आहेत, 2-3 वर्ष राज्यनाट्य केल्यानंतर त्यांचं असं मत असतं की स्पर्धा आता बस झाल्या, आता आपण व्यावसायिक नाटक किंवा सिरियल सिनेमा करावा. तर पण तुम्ही आता एवढी वर्ष व्यावसायिक केल्यानंतर सुद्धा राज्यनाट्य स्पर्धेसारखी स्पर्धा करताय, त्या स्पर्धेत एवढा जीव ओतून नाटक करतायत, तर ह्यामागचं कारण काय? तुमच्यासाठी ही स्पर्धा किती महत्वाची आहे? याचे 2 भाग आहेत. म्हणजे तुम्ही आधी म्हणालात की काही जण 3-4 वर्ष स्पर्धा करतात आणि मग सिरियल किंवा त्याच्या पाठीमागे एक असतं की तुमचा उदरनिर्वाह, जर तुम्हाला बॅकिंग असेल पूर्णपणे तर तुम्ही राज्यनाट्य स्पर्धा आमच्या किती वर्ष करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण ती एक आपली काय म्हणतात त्याला, ते आपल्याला स्वतःला शिकण्यासाठी असतं. तसं
पण काही लोकांना गरज असते कमर्शियलकडे लवकर जाण्याची, हम्म, आर्थिक म्हणा किंवा कशाही, त्यांना स्वतःला एस्टॅब्लिश करायचं असतं लवकरात लवकर, हम्म. त्यामुळे ते लगेच सिरियलकडे वळतात. हा. तर मला व्यवसाय 2-4 वर्ष केलं, ठीक आहे, मी आता बेसिक मला कळतंय, आता मला कमर्शियलला काही प्रॉब्लेम नाही येणार, असं ते जातात कमर्शियलला. आणि त्यात काही वाईट असं मला नाही वाटत, हा. कारण प्रत्येकाची नीड वेगवेगळी असते. आता आमचं कसं झालं, आम्हाला नोकरी होती तर आम्ही जवळजवळ 25 वर्ष 30 वर्ष करतोय हा. नाटक, हा. तो मुद्दा वेगळा. कारण आम्हाला नाटक हे पॅशन आहे आमचं हे नाहीये, प्रोफेशन नाहीये. हम्म. त्यांचं प्रोफेशन जर करायचं असेल तर त्यांना राज्यनाट्य स्पर्धा करून ते उदरनिर्वाह नाही करू शकत, तर त्यांना लवकरात लवकर पुढे जायचं आहे. हा. आणि त्यात गैर नाहीये, कारण तिथेही शिकायचंच आहे. शिकणं कुठे थांबत नाही, अगदी सिरियल करू देत, सिनेमा करू देत, नाटक करू देत, शिकणं चालूच असतं. पण तेही त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्यांनी जर मला समजलं की माझं झालं आता काय मला प्रॉब्लेम नाही, मग ते तिथेच राहतात. जे शिकण्याचा प्रयत्न करतात ते पुढे जातात नेहमी. आता आपण नाटकाकडे बोलूया. तर काय सांगाल सर, ह्या नाटकाची संहिता तुम्ही कशी काय निवडली? हे नाटक कमर्शियलला आलं होतं, अच्छा. फ्रेंड रिक्वेस्ट नावाने. ओके. हा, तर त्याच्या आधी हा. ते स्पर्धेलाही झालेलं आणि ह्याच नावाने झालं होतं, नथिंग टू से ओके. या नावाने झालं होतं. आमचे काही स्नेही आहेत, मित्र आहेत, डवणी नावाचे, त्यांनी मला हे नाटक सुचवलं. त्यावेळेला मला माहित नव्हतं हे फ्रेंड रिक्वेस्टच आहे. अच्छा. तर म्हटलं अरे छान नाटक आहे, ते भावना, आणि ते म्हणाले तुम्हाला भावनिक नाटक जर करायचं असेल, इमोशन जास्त खूप खूप असतील, घटना नसून, तर हे नाटक छान आहे. ते नाटक मग त्यांच्या थ्रू माझ्याकडे आलं. आणि मित्रच होता माझा प्रसाद दाणे, आम्ही एकत्र काम केलंय एका कमर्शियल नाटकामध्ये. सचिन गोस्वामीचं नाटक होतं ते. अच्छा. हा, तर मित्रच होता, म्हटलं अरे मित्राचं नाटक घेऊया आपण. आणि पात्र 4च होती, ते आणखी सोपं होतं. मग हा. 4 पात्र असे की हा येतोय की नाही, तो येतो की नाही, 10 पात्र असे की त्यातले 8 पात्र येतच नाही, 2च येतात, तो त्रास असतो. हो, सुटसुटीत 4 पात्र, मला 2 पात्रांचंच करायचं होतं. मी आधी संकेत मिलनाचं घेतलं होतं, ते कॅन्सल केलं आणि हे घेतलं नंतर. तर हे नाटक घेताना खूप चांगलं नाटक आहे, प्रश्नच नाही, खूप खूप छान लिहिलंय त्याने. आणि नटांची आणि दिग्दर्शकांची दोघांची कसोटी, की नाटकात बरेचशी 2 पात्रच एका वेळेला स्टेजवर आहेत. आणि 2 पात्र जे अखंड स्टेजवर असतात त्यावेळेला त्यांच्या मुवमेंट बसवणं किंवा त्या इमोशनली त्यांना बाहेर काढणं खूप कठीण असतं. तर ती एक चॅलेंज असते. जेव्हा तुमच्याकडे गर्दी असते तेव्हा तुम्ही मॉब हँडल करायला काही त्रास होत नाही जास्त, हा. कारण स्टेज भरून निघतो कुठून कुठून तरी. आणि घटना असल्या की जास्त सांगायची गरज नसते, ते घटना त्याच्यातच असतात, त्या दिसतात. हा. पण ज्या भावना असतात त्या काढाव्या लागतात बाहेर. तर हे भावनांचं नाटक आहे. नाही, खरंच म्हणजे मी हे नाटक एका स्पर्धेला या आधी पाहिलेलं आहे, पण मला प्रत्येक सीन माहिती आहे, लक्षात आहे. पण तरीही आता मी तालीम बघत होतो तेव्हा खरंच म्हणजे प्रत्येक सीनला मला सुद्धा ते मी फील करत होतो, त्या सीन बरोबर अटॅच होत होतो की अरे किती मस्त झाला हे सीन, हा किती वाक्य चांगलं झालं. एक छोटासा सीन होता म्हणजे तो पाया पडणारा. आपण वर्षानुवर्ष किती सिरियलमध्ये, पिक्चरमध्ये सीन बघितलेले असतात, पण तरीही ते आत्ता बघताना मला ते टच झालं. तर खरंच हे नाटक खूप छान आहे. प्रेक्षकांना मी खरंच विनंती करेन की बघा तुम्ही हे नाटक. तर सर काय सांगाल, म्हणजे ह्या नाटकातून प्रेक्षकांना काय मिळणार आहे, म्हणजे प्रेक्षक काय यावेत हे तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल. कसं आहे, नाती यावादीत आहेत, त्यात हे नाटक बाप आणि मुलीच्या नात्याचं आहे. हा. आणि हल्ली बघतो बऱ्याच ठिकाणी डिवोर्स वगैरे हे प्रकरण खूप वाढली आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यात त्या मुलांच्या भावनांचं किंवा त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं. आई वडील फक्त स्वतःचा विचार करतात, मला हा पटला नाही मी सोडून दिला. अरे पण त्या मुलाचं काय त्यावेळेच्या, त्याच्या मनावर काय परिणाम होईल त्याचा, तर बऱ्यापैकी ते ह्याच्यात आहे. आणि ज्यावेळेला काही लोक बघतील, जर प्रसादाने एवढं छान लिहिलंय, तर एखाद्याला वाटलं की नाही रे, म्हणजे जो त्या दिशेला असेल डिवोर्सच्या आणि तो हे नाटक बघेल, त्यावेळेला त्याला वाटेल नाही आपण मागे येऊया आपल्या मुलासाठी, आपण तडजोड करूया. आणि शेवटी वर्षानुवर्ष वाक्य अबाधित आहे की संसार म्हणजे तडजोड. आणि ती जेव्हा तडजोड करायला तयार होत नाही तेव्हा डिवोर्स होतो. तर त्यावेळेला हे नाटक बघितल्यानंतर एकाला जरी वाटलं ना की नको आपण तडजोड करूया, डिवोर्स नको करूया, बस ते सक्सेस होईल. मग आणि प्रेक्षकांना हेच आव्हान आहे की येऊन नाटक बघा,
हा म्हणजे मी प्रेक्षकांना सांगेन की या स्पर्धेमध्ये डिवोर्स या विषयावर खूप सारी नाटकं झाली आहेत. म्हणजे आता एक तळभर नाटक मी कव्हर केलं होतं आणि त्याच्यानंतर विकेट किपर एक नाटक होतं आणि आता जोशी विरुद्ध जोशी एक नाटक होतं. अशी तीन नाटकं तर सलग होती यशवंत नाट्याला. पण त्या नाटकाचा विषय जरी डिवोर्स असेल तरी त्यांची मांडणी एक वेगळी होती. तशीच ह्या नाटकाची सुद्धा बेस तर डिवोर्स आहे, याची मांडणी त्या तिन्ही नाटकांपेक्षा खूप वेगळी आहे. तर प्रेक्षकांना हा यातलं वैशिष्ट्य असं आहे की डिवोर्स ज्या दोघांचा होता हा. त्यातलं एक पत्र येतच नाही स्टेजवर, आणि येतच नाही शेवट. हा मुळात हे विशेष आहे या नाटकाचं की डिवोर्स जरी म्हणजे म्हटलं ना की डिवोर्स ह्या विषयावर असं तरी एक वेगळी मांडणी आहे ह्या नाटकाची. तर प्रेक्षकांना खरंच एक वेगळं नाटक बघायला मिळणार आहे. आणखीन म्हटल्याप्रमाणे ट्रायल अँड टेस्टेड आहे. येस, स्पर्धेमध्ये सादर झालेलं आहे, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं नाटक आहे, परीक्षकांच्या पसंतीस उतरलेलं नाटक आहे. आणि शिवाय आता हे नवीन कलाकार संचामध्ये आहे, नवीन दिग्दर्शक आहेत. तर एक वेगळ्या पद्धतीने हे नाटक तुमच्या समोर येणार आहे. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन, खरंच तुम्ही नाटक बघायला या, तुम्हाला एक खूप चांगली कलाकृती बघायला मिळणार आहे हे नक्कीच आहे. सर थँक्यू तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि खरंच मला मनापासून वाटतं की प्रेक्षक नक्की या नाटकाला येतीलच. तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आम्हाला एवढं कव्हरेज दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांचेही आभार. प्रेक्षकांचे आभार म्हणण्यापेक्षा तुम्ही या, मग आम्ही आभार मानूच. हो थँक्यू सर. हाय नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण नथिंग टू से या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत. त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतलं, तालमीची प्रोसेस पाहिली, तालीम पाहिली आणि त्यांचे दिग्दर्शक सुनील जाधव सर जे स्वतः एक सेलिब्रिटी आहेत त्यांच्याशी आपण बोललो. मित्रांनो गंमत म्हणजे मी आता त्यांच्याशी चर्चा करताना सुद्धा बोललो की हा जो आपण प्रवास सुरू केला, चला नाटक बघूया, ह्या प्रवासात आपल्याला वाटलं होतं की आपल्याला नवीन कलाकार भेटतील, नवीन नाटकं मिळतील. असे कलाकार जे कित्येक वर्ष ह्या स्पर्धेच्या नाट्यक्षेत्रात आहेत पण प्रकाशझोतात आले नाही आहेत, अशा कलाकारांशी आपण बोलू. पण आपण कधीच विचार केला नव्हता की ह्या प्रवासात आपल्याला ह्या नाट्यक्षेत्रातले दिग्गज कलाकार, नामवंत, प्रसिद्धी मिळालेले कलाकार सुद्धा भेटतील. म्हणजे अवधूत भुसे सर असतील किंवा राजेश जाधव सर आहेत जे फिल्म डिरेक्टर आहेत, संदेश जाधव सर, सुनील जाधव सर आणि असे कित्येक कलाकार जे आपल्याला भेटलेत ह्या प्रवासात. खरंच म्हणजे मला स्वतःला एक थक्क व्हायला बोलते आणि खूप भारी वाटतंय. हा प्रवास खूप रंजक वळणावर आलेला आहे असं दिसतंय सगळं. तर मला तर मजा येते. आणि खरंच हे नाटकंसुद्धा खूप भारी आहेत, एक वेगवेगळे विषय आहेत या स्पर्धेमधले. ह्या नाटकाचा विषयसुद्धा खूप छान आहे मी तर म्हणेन. म्हणजे मी पाहिलेलं आहे नाटक ह्या आधी, ह्याच्या लेखकांशी मी बोललेलो आहे, पर्सनली भेटलेलो आहे. म्हणजे त्यांचे लेखक प्रसाद दाणे यांच्या बरोबरीला बसून मी हे नाटक पाहिलेलं आहे. तेव्हा मस्त आहे, खूप छान असं नाटक आहे. डिवोर्स ह्या विषयावर जरी असलं तरीही बाप मुलीवर आधारित हे नाटक आहे. तर खूप भारी नाटक आहे. म्हणजे मी हे नाटक आधी पाहिलेलं असून सुद्धा या नाटकातला प्रत्येक प्रसंग माझ्या मनाला टच करून जात होता. तर मला विश्वास आहे की तुम्हालाही तेवढंच अपील होणार आहे हे नाटक. आणि मस्त आहे. त्या नाटकातले कलाकार सुद्धा माझे मित्र आहे, उत्तम, खूप म्हणजे त्याचं नावच उत्तम आहे. तोही खूप छान काम करतोय, खूप मस्त आहे सगळं तालीम प्रोसेस. आणि बघा या नाटकाला या, तुम्हाला खरंच नाटक आवडणार आहे ह्याची माझी गॅरंटी. तर कधी याल? 19 डिसेंबर 2025 रोजी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे संध्याकाळी ठीक 7 वाजता. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की तिकीट फक्त 15 रुपये आहे. तर मग या, तुम्ही या, तुमच्या घरच्यांना घेऊन या, तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना घेऊन या, तुमच्या मित्रमंडळींना घेऊन या आणि एन्जॉय करा. तर मग या, भेटू, बाय.